1 वाटी भरून मी बेसनाचं पीठ घेतलं किंवा तुमच्याकडे काय मेजरमेंट असेल, कप असेल तर 1 वाटी मी घेतले. तुमच्याजवळ कप असेल एवढ्या मेजरमेंटचा तर तुम्ही ते घेऊ शकता. त्याच्यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचा साखर, चवीपुरतं मीठ आणि 1 बारीक चमचा हळद. आणि आता याच्यामध्ये पाणी ओतूयात, म्हणजे आपल्याला हवं तितकं. जास्त पातळ करायचं नाही आहे. आधी थोडं थोडं आपण टाकून व्यवस्थित त्याला त्याचं एक मिश्रण तयार करूयात. तुम्ही ते बघू शकता. जास्त पातळ करायचं नाही आपल्याला. एकसारखं तुम्ही 5 मिनटं ह्याला चांगलं फिरवून घ्या, म्हणजे ज्या गाठ्या वगैरे आहेत ते सगळे गेले पाहिजेत. तर हे चांगलं असं घोळ करून त्याला 10 मिनटं मी बाजूला ठेवून देणार आहे. तर बघू शकता इथे व्यवस्थित झालेले आहे बघा. जास्त पातळ आणि जास्त घट्ट पण करायचं नाही, एवढं ठीक आहे. तर आता व्यवस्थित झालेलं आहे. मी आता 10 मिनिटाला साईडला झाकून ठेवते आणि तोपर्यंत गॅसवरती पाणी ठेवते. तर इथे टोपामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत माझ्याकडे ओव्हन वगैरे काही नाही, तर मी नेहमी ह्याच्यामध्ये असंच बनवते. आणि या भांड्याला मी व्यवस्थित तेल लावून घेते. तुमच्याकडं अगर असं पात्र नसेल तर तुमच्याकडे जो काही टोप असेल त्याला तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा बनवू शकता. तर हे व्यवस्थित मी तेल लावून घेतले. तर 10 मिनटं झालेली आहेत आणि जे मिश्रण आहे ते पुन्हा एकदा आपल्याला घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अजून थोडंसं त्याला हे करायचं आहे. त्यात आपल्याला टाकून द्यायचं आहे इनो. एक पूर्ण पॅकेट आपल्याला त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित त्याला पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर तुम्ही ते बघू शकता इनो टाकल्याबरोबर कसं एकदम फुलला एकदम, कारण हेच असतं सिक्रेट त्याचं सॉफ्ट होण्याचं. व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघू शकता ते किती छान झालेलं आहे मस्त असं. तर ह्या बाउलमध्ये आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे. फटाफट करून टाकायचं आहे आपल्याला, जास्त वेळ ठेवायचं नाही आहे आपल्याला. चांगलं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं हे करून घ्यायचं आहे. तर आता आपण याला गॅस फास्ट ठेवायचा नाही आहे आपल्याला, मिडियमच ठेवायचं आहे. तर ह्या टोपामध्ये ठेवून देते आणि वरून व्यवस्थित एकदम हवाबंद झाकण लावून देते मी त्याच्यावरती, म्हणजे हवा कुठून पण गेली नाही पाहिजे बाहेर. तर आपल्याला आता 20 मिनटं ठेवायचे. त्याच्यानंतर बघायचं झाले की नाही, चेक करायचं आपल्याला. आता आपण बघूयात 20 मिनटं झालेले आहेत, बरोबर झाले की नाही. तर बघू शकता इथे तुम्ही, हे चाकू टाकून बघते मी. हे बघा पूर्ण झालेलं आहे, अजिबात चिकटलेलं नाही आहे. दुसरीकडे पण टाकून बघते. हे बघा अजिबात चिकटलेलं नाही आहे, अजिबात नाही. बघा मस्त झालेलं आहे. गॅस बंद करून देते आता मी. याला आहे ना, याला आपण साईडने थोडं फिरून घेऊयात चाकूने, म्हणजे व्यवस्थित ते पलटी होईल. बघा अजिबात चिटकत नाही आहे. तर बघू शकता तुम्ही इथे. हां हां हां, बघितलं, एक नंबर सॉफ्ट झालेले आहेत. थोडंसं आता थंड होऊ देऊया त्याला आणि आपण याच्या फोडणीची तयारी करूयात. फोडणीच्या पॅनमध्ये तेल टाकूयात. तेल घेऊयात आपण. बघा इथे तुम्ही तेल घेतले मी. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. मोहरी टाकूयात. तुमच्याकडे सफेद तीळ असेल तर तेही तुम्ही टाकू शकता. आता सध्या माझ्याकडं नाही आहेत, जे आहे मी ती टाकते. त्याला व्यवस्थित छान असं तडतडू देऊया. मग त्याच्यामध्ये टाकूया आपण हिरव्या मिरच्या. हिरवी मिरची मी जरा जास्तच घेतलेली आहे. तुम्हाला कमी खायचं असेल तर कमी करू शकता. त्या बघू शकता. आपण टाकणार आहोत पाणी, 1 चमचा साखर आणि लिंबाचा रस अर्धा, आणि हे आपलं थोडंसं मीठ टाकूया. एक उकळी काढूया साखर विरघळेपर्यंत. तर आता हे तयार आहे. गॅस बंद करूया. आता येऊयात ढोकळ्याकडे आणि त्याचे आपण असे पीस करून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आणि छान झालेलं आहे. हे बघा अजिबात काहीच लागत नाही चाकूला, इतके छान झालेले आहे. व्यवस्थित कट करून घेऊयात.
कुणाकुणाला आवडतो ढोकळा नक्की मला कमेंट करून सांगा. हे बघा किती सॉफ्ट झालेला आहे, एकदम सॉफ्ट. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यावर हे सगळं पाणी टाकून द्यायचं आहे. साखरेचं आणि लिंबूचं पाणी, हिरवी मिरची. स्पंजी मस्तच होऊन जाईल, छान, एकदम छान लागतं. तुम्ही पण नक्की करून बघा अशा पद्धतीने. आधी ना मला खूप प्रश्न पडायचा की ढोकळा कसा बनतो, त्याला चण्याची डाळ भिजत घालायला लागते, अमकं टमकं. तर काही नाही, सेम मिठाच्या दुकानात भेटताना तसंच असतो. आधी मला खूप कोडं पडायचं की कसं बनत असेल ढोकळा, खूप अवघड असेल. तसं काहीच नाही आहे, एकदम सोपं आहे आणि खूप कमी याच्यामध्ये बनतो. सगळंच पाणी टाकून देते मी आता याच्यामध्ये, सगळं ते ऑब्झर्व करून घेईल. तर तुम्ही बघू शकता, हे बघा एकदम स्पंजी, एकदम सॉफ्ट झालेला आहे आणि चवीला पण एक नंबर झालेले आहेत. मी आता खाऊन बघितलं, तुम्ही बघू शकता. हे बघा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. चला बाय.